धावसंख्येतनं 7 धावा ह्या वजा केल्या जातील. या सामन्याची निश्चिती, या सामन्याचं भवितव्य ठरवणारं असं षटक पाहायचं आहे. कोण गोलंदाज हे जोखमीचं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय बाक्कर या ठिकाणी सज्ज होतोय. 18 चेंडू, आवश्यकता तब्बल 53 धावांची. समोर आहे दर्शन बांदेकर आणि 50-50चं हे षटक. MSCBचे या ठिकाणी सन्माननीय सागर विहिरेकर साहेब यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होते. आम्ही सन्माननीय सागर विहिरेकर सर यांना विनंती करतोय की आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 18 चेंडू 53 धावा गोलंदाजी मार्कवर प्रणय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 50-50चं हे षटक. सुरेख असा चेंडू हलकेच टोलवला जातोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू निर्धाव गणला जातोय. पहिल्या चेंडूवर ऑन टार्गेट पद्धतीनं प्रणय गोलंदाजी करतोय. दर्शन बांदेकरला तो शांत ठेवतोय. परत एकदा त्याच उत्साहानं, त्याच जोमानं, त्याच निर्धारानं दर्शनचं वादळ थोपवण्यासाठी मी सक्षम आहे या निर्धारानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो प्रणय. यावेळी चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा हलकेच टोलून काढला जातोय. योगेश परब आपल्या स्क्रीनवर येतोय. सलग 2 चेंडू निर्धाव. आता 4 चेंडूंचा या षटकातील खेळ बाकी. उद्दिष्ट 15 धावांचं, अतिरिक्त 7 धावा वसूल करण्यासाठी. मात्र जर 15 धावांचं उद्दिष्ट पार झालं नाही तर 7 धावा ह्या वजा होऊ शकतात. टिच्चून गोलंदाजी प्रणय करताना दिसतोय या षटकात. परत एकदा प्रणय राईट ऑफ ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज दर्शनला. याही वेळी सुरेख असा चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. आता मात्र गोलंदाज प्रणय आणि त्याच्या संघसाथीदारांचा उत्साह हा वाढताना दिसतोय. एवढं मात्र नक्की 15 चेंडूंचा खेळ बाकी. 15 चेंडूंवर 53 धावांची अति आवश्यकता. जर या षटकामध्ये सफलता प्राप्त केली दर्शनची गोलंदाज प्रणयने तर सन्माननीय शुभट यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक प्रणय बाक्कर यांच्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं आहे. 15 चेंडू 53 धावा. काय घडेल, काय बिघडेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो प्रणय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि या स्पर्धेतील या ठिकाणी सर्वात लांब षटकार हा दर्शन बांदेकर याच्या माध्यमातून निघतोय. आता 47 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. 14 चेंडूंचा खेळ बाकी. जोपर्यंत दर्शन बांदेकर मैदानावर उपस्थित, अशक्य ते शक्य करण्याची निश्चितपणे क्षमता दर्शन बांदेकरमध्ये ठिसून भरलेली. मात्र जर दर्शनला बाद करण्यात किंवा दर्शनला शांत ठेवण्यास प्रणयने सफलता प्राप्त केली, 2 चेंडूंवर उर्वरित जर 9 धावा या गोलंदाजाने दिल्या नाहीत तर निश्चितपणे फायदा होईल तो गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच या ठिकाणी कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. सन्माननीय झिला कुडव यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रणय बाक्कर याच्या बहारदार गोलंदाजीसाठी या ठिकाणी प्राप्त होत आहे. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी साकारतोय तो प्रणय. कंजूशी गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंमध्ये तो केवळ 1 षटकार खर्च करतोय व कंजूशी अशा गोलंदाजीला या ठिकाणी पारितोषिकाच्या स्वरूपात या ठिकाणी गौरवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो दर्शन बांदेकर. 14 चेंडू 47 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच प्रणय. समोर आहे फलंदाज तो दर्शन बांदेकर. ओव्हरबीट चेंडू, मोठा फटका. सलग दुसऱ्या षटकारासाठी हा चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. दर्शनच्या बॅटमधनं एकंदरीत 3रा खणखणी षटकार निघतोय. आता 41 धावांची गरज येऊन ठेपते. 13 चेंडूंचा खेळ बाकी. या चेंडूंवर जर 3 धावा फलंदाजने फटकावल्या तर अतिरिक्त 7 धावा मिळतील. मात्र 3 धावांपासून या ठिकाणी वंचित ठेवलं गेलं तर 7 धावा या वजा होतील. महत्वपूर्ण चेंडू या ठिकाणी या डावातील, या सामन्यातील, या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाज प्रणय बाक्कर हा सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो दर्शन बांदेकर. 13 चेंडू 41 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 41 धावा. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवले जात आहेत. परत एकदा प्रणय बाक्कर सज्ज होतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. या षटकातील पुढील चेंडू. याही वेळी चेंडू हवेमध्ये. 3ऱ्या सलग षटकाराची नोंद होत आहे. 3 चेंडूंवर तब्बल 18 धावांसह अतिरिक्त 7 धावा म्हणजे 9 धावा या ठिकाणी मिळत आहेत. त्या अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच अर्थातच दर्शन बांदेकरच्या संघाला म्हणजे तब्बल 27 धावा या षटकामध्ये मोजल्या जात आहेत. सामन्यामध्ये या ठिकाणी परत एकदा सनसनाटी निर्माण होते. आता 12 चेंडू व 26 धावांची आवश्यकता. दर्शन बांदेकर ऑन फायर.
षटकात 18 धावा फलंदाजांनी वसूल केल्या आहेत. 50-50च्या नियमावलीनुसार जेवढ्या धावा फलंदाजी करणारा संघ 50-50च्या षटकात जमवेल 15 धावांच्या वर, त्याच्या निम्मे धावा ह्या अतिरिक्त बोनस धावा म्हणून जोडल्या जातील. 50-50च्या षटकामध्ये 18 धावा दर्शन बांदेकर पूर्ण करतोय, त्याच्या अर्धे